महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी आलेली आहे. तर आता मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट आता 3,000 रुपये जमा करण्यासंदर्भात माननीय उपमुख्यमंत्रीजी या ठिकाणी अजितदादाजी पवार यांची ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे. तर बघा 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे. काही बहिणींच्या खात्यात जमा झालेले असतील आणि काही बहिणींच्या झालेले नाही आहे. आणि ज्यांच्या झालेले आहे त्यांच्यासाठी पण आहे की त्यांना पुढच्या हप्त्याचे तर जानेवारीचे 1,500 रुपये कधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि ज्यांना नाही झालेले आहे त्यांना डिसेंबरचे आणि जानेवारीचे एकत्र 3,000 रुपये कधी भेटणार आहे संपूर्ण अपडेट. त्याच्यानंतर मकर संक्रांतीची अपडेट काय आहे सर्व मी तुमच्यासाठी याच व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्व माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. त्यांना पण कळायला पाहिजेत की नेमकी अपडेट काय आलेली आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा तुम्ही समोर चांगल्या पद्धतीने पाहू शकता, त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तर तिन्ही हे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. आणि लाडक्या बहीण योजनेचा जो काही पैसा आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली जमा करण्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे. तर आता नेमकी अपडेट काय आलेली आहे तर बघा माता बहिणींनो, तुम्ही वाट पाहत होते, विचारत होते की या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता कधी जमा होईल कधी जमा होईल. आणि निवडणुकीचा जो काही परिणाम आहे तर तो लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवरती हप्त्यांवरती झालेला नाही आहे. तर हेच तुमच्यासाठी खुशखबर होती. आता निवडणुकीमुळे या ठिकाणी बहिणींचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता थांबला, काही बहिणींना या ठिकाणी डबल पैसे देण्यात आले. तर नेमकी अपडेट आता काय आलेली आहे तर बघा माता आणि बहिणींनो, मकर संक्रांतीची जी काही अपडेट आहे तर या ठिकाणी ती खुशखबर म्हणजे तुमच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आणि तो जमा करण्यात आलेला आहे भरपूर ठिकाणी. फक्त याच जिल्ह्यांमध्ये नव्हे तर 5 आणि 10 जिल्ह्यांमध्येच नाही तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. काही बहिणींना आलेला आहे, काही बहिणींना आलेला नाही आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय असा होता की लाडक्या बहिणी तुमच्यासाठी एकच अपडेट महत्त्वाची आहे की जो काही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आलेला नाही आहे तो कधी येईल तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. भरपूर बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे, ज्यांना नाही आलेला त्यांच्यासाठी काय अपडेट आहे तर बघा अजितदादांनी डायरेक्टली क्लिअर केलेलं आहे की निवडणूक असो किंवा काही असो, माझ्या लाडक्या बहिणींचा हप्ता थांबायला नको पाहिजे. ज्यांनी मला या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एवढा सपोर्ट केलेला आहे अशा बहिणींचा कुठलाही हप्ता थांबायला नको पाहिजेत. गोरगरीब माता बहिणींना कुठल्याही प्रकारचं निवडणुकीमुळे या ठिकाणी आपण नुकसान होऊ देणार नाहीये. तर त्याच्यामुळेच तुम्हाला तो हप्ता पाठवण्यात आलेला आहे. आता काही बहिणींना आलेला नाहीये, मग तो कधी येईल आता बघा. मकर संक्रांत आहे ना, त्याच्यामुळेच तिळगुळची अपडेट तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. तर ज्यांच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा झालेला नाहीये त्यांना उद्यापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होईल. आता 3,000 रुपये कोणाला भेटतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या माता बहिणींना मागचा हप्ता आलेला नाहीये अशा बहिणींना 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. तर 2 महिन्याचे जे काही पैसे आहेत 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा होतील. आता तुम्ही म्हणाल सर कोणते, ज्यांना नोव्हेंबरचा आलेला नाही आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्हींचे पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. आणि चालू जानेवारी महिन्याचा हप्ता कोणालाही मिळालेला नाही आहे व हा हप्ता मिळण्यासंदर्भात दादांनी कुठलीही अपडेट दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की बघा, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे 2 एकत्र हप्ते ज्यांचं या ठिकाणी आलेले नाही आहेत म्हणजे ज्यांचे मागचे हप्ते आलेले नाही आहे त्यांना एकत्रित या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार आहेत. ज्या बहिणींना मागच्या महिन्याचे पैसे आलेले 1,500 रुपये त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे आणि ज्यांना नाही आलेले त्यांना पण उद्यापर्यंत येऊन जाणार आहेत. आणि राहिला प्रश्न जानेवारीचा हप्ता 3,000 रुपयाची खुशखबर, तर जे काही जानेवारीचा हप्ता आहे तो कोणालाच मिळालेला नाही आहे. सगळ्यांना जो हप्ता आता मिळालेला आहे तो डिसेंबर महिन्याचा आहे. तर हीच तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. जर दादांनी निर्णय घेतला तर तुम्हाला जानेवारीचा सुद्धा लवकरात लवकर हप्ता भेटून जाईल. तर या ठिकाणी निवडणूक सुरू आहे त्याच्यामुळं कुठलीही अपडेट अजून समोर आलेली नाही आहे, परंतु जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला भेटेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता सगळं काही तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि बहिणींचा प्रश्न होता सर मी या जिल्ह्यात राहते मग मला हप्ता भेटला का, मला हप्ता भेटेल का. तर बघा तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात राहू द्या, फक्त ठराविकच जिल्हे नाही तर सगळ्या जिल्ह्यांमध्येच पैसे पाठवण्यात आलेले, ते DBT मार्फत पाठवलेले आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना येतील. काहींना आज आले तर काहींना उद्या येतील, काहींना परवा येतील, पण पैसे येणार म्हणजे येणार. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. शेजारच्यांना आले ना आम्हाला आलेले नाही आहे. तुम्ही जी काही EKYC
पॉलिसी आहे ती केलेली असेल तरच पैसे येतील, अदरवाईज पैसे येणार नाही आहेत. तर व्हिडिओ लक्षात आला असेल, काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा. आपला मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे या ठिकाणी 95 29 20 75 96 वरती. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर ती विचारा, तुमची सॉल्व केली जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.